गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे हा घटक पाहणार आहोत. यासाठी 5 सूचना दिलेल्या आहे. खालील प्रत्येक प्रश्नात एक अपूर्ण आकृती दिली आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय असा निवडा की ती अपूर्ण आकृती योग्यरित्या पूर्ण होईल. आता इथं या ठिकाणी आपण हा भाग अपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येतंय. मग तो अपूर्ण भाग मी पूर्ण करतोय पहा. हा रेषाखंड पुढे वाढवला, हा रेषाखंड वर वाढवला की पूर्ण चौरस तयार झाला पहा. पुन्हा हा कर्ण आहे तसा सरळ पुढे घेतो. बघा. आता ही बाजू बघा. इथं जसं आहे त्या पद्धतीनं हा रेषाखंड पुढे वाढवतो. पुन्हा प्रत्येक शिरोकोन पहा काटकोनाची खूण दिसते म्हणजे अशी काटकोनाची खूण दिसते पहा. बघा पूर्ण आकृती पूर्ण झाली का? ऑब्झर्वेशन करून मला तुम्ही सांगा. पूर्ण झालेली दिसते का तुम्हाला डायग्राम? हॅलो, आवाज येत नाही का रे? हॅलो. हो सर. आता बघा, आता जो आपण लाल पेनानं भाग ओढलेला आहे तो तुमच्या वहीवर काढून ठेवा आणि पर्यायात पण आपल्याला शोधायचे. आता लाल पेनानं जो भाग नवीन मी काढला नाही तो तुमच्या पेनानं तुमच्या वहीवर लिहा. लिहिला का? तेवढीच आकृती काढा. आता मी तुम्हाला पर्याय दाखवतो. कुठला पर्याय जो होतोय आपल्याला हे पाहता येईल. सांगा पण कोणता पर्याय येतोय आता? तर इथं 2 छोटं नंबरचा दिसतंय. पर्याय क्रमांक 2. 2 पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे ओळखता तुम्हाला येते आता काय नाही अडचण ना. आता 2 नंबरची फिगर बघा. 2010-11च्या NS परीक्षेत आलेलं 4 प्रश्न होते ह्या टाइप्स. अपूर्ण आकृती. अगोदर मी सर्कल पूर्ण करण्यासाठी हा जो कंस आहे तो काढतो. पुन्हा एकूण 8 समान भाग करण्यासाठी ही त्रिज्या काढतो. आता आतला मला सांगा वर्तुळ आहे की चौकोन आहे? काय तुम्हाला दिसतंय बघा बरं? सर 2 वर्तुळ 2 चौकोन असा क्रम आहे. इथं 2 वर्तुळ आहेत. इथं 2 चौकोन म्हणजे इथं चौकोन येणार ना? हो. आणि इथं वर्तुळ. बरोबर ना? मग आता जो लाल पेनाने काढलेला भाग आहे तो तुमच्या वहीवर आखा म्हणजे आपल्याला पर्याय पुन्हा शोधायला सोपं जाईल. जो लाल पेनाने मी बारकं वर्तुळ काढा ना. कुठं रे? कुठं? मधोमध सेंटर हा बरोबर आहे. हा अर्थ ना? हा. बरोबर आहे. काढलं का तुमच्या वहीमध्ये हे? बरं आता आपण पर्याय शोधूया. सगळ्यात सोपा भाग आहे अपूर्ण आकृती पूर्ण करण्यात. सांगा कोणता पर्याय येईल आता?
पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता तिसरी डायग्राम तुमच्या आता ही डायग्राम आपल्याला पूर्ण करायची. मला वाटतं हे पाय असा पुढे वाढावा लागणार पुन्हा हे असं खाली आणावं लागणार. आता डिझाईन कशी येणार रे? बरोबर आहे का अशी? आता जो मी नवीन भाग काढला का नाही पेनानं तो तुम्ही फक्त काढून मला वहीमध्ये पुन्हा पर्यायासाठी काढून ठेवा. काढलं का? ठीक आहे. आता पर्याय शोधूया आपण. सांगा कोणता पर्याय येईल आता? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता पुढचं ऑब्झर्वेशन मला करून तुम्ही सांगा. इथं पर्याय देतो डायरेक्ट. ह्या आकृतीमधील कोणता भाग जर या ठिकाणी ठेवला तर ती पूर्ण आकृती किंवा ते पूर्ण चित्र होईल. पर्याय क्रमांक 1. वा वा छान. पर्याय क्रमांक 1. हा जर भाग इथे ठेवला तर पूर्ण आकृती तयार होते पहा. आता इथं पूर्ण आकृती मी पूर्ण करतो. त्यासाठी मला हा कंस अगोदर काढावा लागेल म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार होईल. पुन्हा ही त्रिज्या पुढे वाढवावी लागेल. करावं लागेल. तुम्ही सुद्धा हा भाग वहीमध्ये तयार करा. अगोदर हा वर्तुळ पाकळी काढा. ही त्रिज्या काढा. पुन्हा त्या केंद्राच्या पाशी काटकोनाची खूण करा. आता त्रिकोण कसं काढलेत बघा. इकडं पाय आहे आणि इकडे शिरोबिंदू आहे असंच आहे ना. इकडं पाया आणि केंद्राच्या बाजूला शिरोबिंदू आहे. आणि असं माग काय दाखवलं त्या पायावर? बिंदू. अशी खाली काहीतरी खूण आहे बघा. माग अशी खूण आहे बघा काहीतरी. ते कसं काढा? काढली का डायग्राम ही तुम्ही? हो सर. आता ही डायग्राम पर्यायातून तुम्ही शोधून मला सांगायचं. प्रश्न क्रमांक 26 आहे 2011-12च्या NMS परीक्षेतला. हे डायग्राम बघा. हा 26वा प्रश्न होता. बघा कोणता पर्याय येतोय. तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. आता 27 करूया पूर्णाकृती पूर्ण. ओके.
पुन्हा ही बघा कोपऱ्यावरची डिझाईन बघा कोपऱ्यावरची तिकडे काढतोय मी. पुन्हा इथं सर्कल आहे, मध्ये व्यास आहे, डायमीटर आहे. आता गुणिले आणि अधिक चिन्ह सांगा कसं घ्यायचं. डाव्या साईडला अधिक घेऊ का गुणिले घेऊ? गुणिले. हा समोरासमोरील समान ना, म्हणजे ह्या बाजूला गुणिले आणि इथं अधिक ना. अशा आकृती काढून घ्या बाजूला तुम्ही. मी एक चौरस काढतो. चौरसात खाली अशा पद्धती डिझाईन, सेंटरला सर्कल आहे, त्याचा डायमीटरच्या लेफ्ट साइडला त्रिकोणाची खूण आहे आणि उजव्या बाजूला अधिक चिन्ह आहे. ठीक आहे, आपण पर्याय शोधूया. सांगा कोणता पर्याय येतोय? सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक करेक्ट, पर्याय क्रमांक 1. 11-12च्या NVS परीक्षेत या टाईपचं 3 प्रश्न होतं, त्यातलं आपलं 2 प्रश्न पूर्ण. पुढचा प्रश्न, आता ही तुम्ही डिझाईन पूर्ण करून मला दाखवा. आता ही डिझाईन काढताना बरं, तर तुम्ही सांगा, मी डिझाईन काढण्यात नाही वेळ घालवत. आता डायरेक्ट प्रश्नाचं उत्तराकडे तुमच्या समोर ठेवतो. 28 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 1. तर पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा ऑब्झर्वेशन करून. तुम्हाला मी ज्यावेळेस उदाहरणं पुन्हा टाकेन त्यावेळेस पुन्हा अजून ह्याचं निरीक्षण करा. आता 13-14च्या प्रश्न, 13-14ची या पूर्ण आकृती पूर्ण करा. चला, आता आपण प्रश्न शेअर करतो डायरेक्ट. सांगा ह्याचं उत्तर काय आहे? सर पर्याय क्रमांक 4. तुम्ही स्वतः काढून बघा म्हणजे लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे.
ठीक आहे. हा 14-15च्या परीक्षेतला प्रश्न आहे बघा, 81 क्रमांकाचा. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. नाही. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 बरोबर येते पहा. परीक्षेला डायग्राम काढून बघायची आणि जो पावभागातली जी डिझाईन आहे ती त्या पर्यायामध्ये आपल्याला शोधायची असते पहा. आता हे दोन प्रश्न 15-16च्या प्रश्नपत्रिकेतील आहेत. प्रश्न 22 आणि 23. चला 22 सांगा. पूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1. आता हे सोपं आहे उलट, आहे की नाही? सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन नाही दिसत दिसत? नाहीये. कोणाला दिसत नाही? नाही सर. नाही दिसत ते. ठीक आहे, पुन्हा शेअर करतो. सर नाही दिसत आहे. सर अजून नाही दिसत ते. आता दिसते का? हो सर. हो सर. हो सर. पर्याय क्रमांक 1. 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 ठीक आहे. 23 सांगा, 23चं उत्तर. सर पर्याय क्रमांक 2. नाही. ऑब्झर्व करा, नीट ऑब्झर्व करा. हा जो बाण आहे, बाण, हा बाण बघा बाहेरच्या दिशेला आहे. मग इथं जो बाण येणार का नाही तो पण असा बाहेरच्या दिशेला असणार आहे. मग बाहेरच्या दिशेला बाण असणारा फक्त हा एकच पर्याय आहे बघा, हा बाण. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. दिसते का रे सर्वांना फिगर बघा पण? हॅलो. हो सर. हो सर. हा सांगा याचं उत्तर. सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, करेक्ट. नेक्स्ट 34. सर पर्याय क्रमांक सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 2017-18 ची परीक्षा त्यातील हा प्रश्न आहे. 17-18. सर पर्याय क्रमांक 2. 4. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 सर. पर्याय
क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर. चला पुढं. राजू 18-19च्या प्रश्नपत्रिकेतला हा 75 क्रमांकाचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. 4. नेक्स्ट. हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. हा 19-20च्या परीक्षेत आलेला प्रश्न होता. बरोबर आहे. 20-21च्या परीक्षेत आलेला प्रश्न 85 क्रमांकाचा. सर पर्याय क्रमांक 4. अशी तिरकी रेषा फक्त चौथ्याच पर्यायात आहे. बघा ही. काय कळत नाही. नेक्स्ट. हा 2022-23च्या परीक्षेत आलेला प्रश्न होता 86 क्रमांकाचा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक बरोबर. 86 पर्याय क्रमांक 2. आता 22-23च्या प्रश्नपत्रिकेतला हा 47 क्रमांकाचा प्रश्न आहे. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपली शेवटची 2च गणित राहिलेली आहेत. त्यानंतर आपला तास संपणार आहे, कारण आजचा महत्वाचा आणि सोपा घटक होता. त्यासाठी मी आता पोल घेतो. चालेल. आता हा 87 क्रमांकाच्या प्रश्नासाठी आपण पोल घेणार आहे. 1 मिनिट वेळ फक्त देतोय. फास्ट टाइम ऑफ. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पण असं जाणवतंय की ए पर्याय 18 विद्यार्थ्यांनी निवडला, बी पर्याय 1 विद्यार्थ्यांनी निवडला आणि सी पर्याय 10 विद्यार्थ्यांनी निवडला. डी पर्याय कुणीच निवडलेला नव्हता. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. सर कसं असं बघा ना, ती डायग्राम तिथे टाकून बघायची. तर हा 23-24च्या एनएस परिषद प्रश्न विचारलेला आहे. 23-24. एकदा मी उत्तराचं कन्फर्म करतो. 23-24 आहे ना, 24-25 आहे.
23-24. प्रश्न 87 होता. 87 ला पर्याय 4च दिलाय, बरोबर आहे. नाही सर, पर्याय 1 येतोय. सर स्क्रीन दिसत नाही. आकृती लावून बघा की. स्क्रीन दिसत नाही. दिसते. दिसते सर. तुम्हाला नाही नेटवर्कचा सर. प्रॉब्लेम आहे. बरं, पुन्हा मी शेअर करतो. दिसतोय का आता? हो सर. हो सर. आता आपण ते टाकून बघूया. अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठीचा योग्य पर्याय. सर स्क्रीन दिसत नाही. कोणाला दिसत नाही? नाव सांगा आपलं. ऋतू बोराटे. ऋतू. बाकीच्यांना दिसतंय का रे? हो सर. हो सर. हा, बाकीच्यांना दिसते. ऋतू, तुझा नेटवर्कचा किंवा मोबाईलचा काय प्रॉब्लेम असेल. हा दिसते सर आता. असे त्यांनी दिले. तर जाऊ द्या, विचार जास्त करायला नको. त्यांच्याकडून पण एखादं चुकू शकते. त्यांनी पर्याय क्रमांक 4 दिलेला होता. आता शेवटच्यासाठी पुन्हा एकदा पोल घेतो. 30 सेकंदाचा पोल आहे. ठीक आहे. 39 पैकी 35 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. पैकी जवळजवळ 34 विद्यार्थ्यांचा करेक्ट आन्सर आहे. व्हेरी नाईस. त्यांना मी नाव वाचून दाखवतो. प्रसन्न महामुनी फर्स्ट रँकला आहे. राजवीर देशमुख सेकंड रँकला. मधुरा चव्हाण थर्ड रँक. प्रज्वल शितोळे, सिद्धी ढोक, यशोदीप सुपनेकर, स्वरा बोराटे, श्रेया जमदाडे, आर्या मायनकर. पूर्वी पाटील, अर्जुन देशमुख, चैतन्य शिंदे, आराध्या शिंदे, आर्यन हुलगे, समृद्धी भोसले, समाधान आव्हाड, स्वराली यादव, वैष्णवी शहाणे, रुचा देसाई, अक्षरा सोनकर, श्लोक तुपे, राज रायजदे, अक्षदा पिसाळ, मानसी भोसले, रिया जगदाळे, स्वरांजली जाधव, शिवम पवार, ऋतू बोराटे, चैताली माने, प्रणाली माने, प्रिया जगदाळे, चैत्राली वळखुंदे. इथे नाव बदलून घ्या बरं का. चैत्राली मला वाटते आईचं नाव आहे, ते चेंज करून घ्या. अथर्व ठोंबरे, मयुरी कोळे आणि समृद्धी भोसले. एवढ्या 34 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलं. तर उत्तर चुकलं फक्त एकच विद्यार्थ्याचं.
मग ते आदिश्री भुजबळचं उत्तर चुकलेलं आहे. बाकी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. तुम्ही काढल्यावर इथं लक्षात येतं लगेच समजते बघा. तिथं काढायला जागा कमी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे हा घटक पाहिला. मला वाटते अर्ध्या तासामध्ये आज आपला तास संपतोय. पण आपला हा घटक पूर्ण झालेला आहे. आज जी आपली टेस्ट आहे ती मला वाटते सामान्य विज्ञान विषयाची आहे. कितवं प्रकरण आहे रे आज? 6वं प्रकरण. 6व्या प्रकरणाची टेस्ट सोडवा. आणि आज आपण 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंत अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकावर आधारित जी उदाहरणं सोडवली. आता सगळ्या आकृत्या काढणं तुम्हाला शक्य आहे का बघा? का काढू शकता? हो सर. सुट्टी आज सुट्टीच आहे. उद्यापासून आपली शाळा आहे. उद्या परवापासून आहे का नाही? त्यामुळं आज सगळाच अभ्यास पूर्ण करा. परवापासून आपण सगळा अभ्यास नाही पाठवला तरी चालेल. ठीक आहे. बस करूया. ओके बाय. सर मला स्क्रीन दिसत नव्हती त्यामुळे उत्तर सेंड करता आले नाही. आदिश्री भुजबळ. ठीक आहे. असं. ओके.